आज आम्हाला जायचं होतं लग्नाला, पण त्याआधी ते सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये छानपैकी चिमणी आलेली होती आणि ती कुठून आली हेच कळत नव्हतं, कारण घराची सगळी दारं लावली होती. ती आली तर खरं, पण तिला जाताच येत नव्हतं, त्यामुळे घराचं पाठीमागचं दार उघडं केलं आणि तिथून ती पळाली. आज नाश्ता बाहेरूनच ऑर्डर केला होता, वडापाव आणि मिरची भजे, कारण आम्हाला जायचं होतं लग्नासाठी. आराध्य घरामध्ये सकाळी पडला होता पाण्यावरतून पाय सटकून, म्हणून त्याच्या पायामध्ये भरली होती चमक. इथे छानपैकी तयार झालं, माझ्या नंदीच्या घरी पोहोचला आणि त्याच्या पायातली चमक जी आहे ना ती चोळून ह्या काकांनी काढलेली. नसावर नस चढली होती, त्यामुळे चोळून घेतलेलं. इथे ही माझी लहानी जाऊ आणि भाची या आहेत माझ्या मामी, सख्या मामी आहेत. मामा पण आहे, पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. इथे छान मस्त धम्मालपैकी आम्ही सगळ्यांनी नाचलो आणि त्यानंतर फायनली सगळे थकून भागून नाही ते लग्न मंडपात पोहोचले. आणि नंतर लग्न लागल्या आम्ही त्या जेवणावर मात्र तुटून पडलो होतो, कारण आम्ही फक्त वडापाव खाऊन आलेलो होतो. आणि त्यानंतर इथे जेवणामध्ये पुरी भाजी, मसाले भात आणि शिरा होता. हा आहे माझा मामा. आता ते घरी जायला निघालं ते लग्न लागल्यावरती, त्यामुळे फायनली त्यांची शेवटची क्लिप घेतलेली आणि त्यानंतर आम्ही सुद्धा घरी आलो. घरी आल्यावर माझं डोकं इतकं दुखत होतं, त्यामुळे गोळे घेतले आणि फक्त आराम केला आणि रात्रीचे 4 वाजता उठून ही एडिटिंग केली. चला व्हिडिओचं एंड इथेच करते, बाय.